नमस्कार. या 217 मधले सर्व मतदार बंधू भगिनींना माझा परेश तेलंग यांचा त्रिवार नमस्कार नमन. आपल्याला सर्वांना माहिती असेल, मी सध्या शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये एक विकासासाठी त्यांचं कार्य बघून प्रभावित झालेला म्हणून एक शिवसैनिक म्हणून प्रवेश नुकताच केलेला आहे. एक 15 दिवस झालेला आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल की याच्या आधीची माझी कारकीर्द, मी महाराष्ट्र नव सेना या पक्षामध्ये होतो आणि 30 वर्ष राजसाहेबांबरोबर काम केलं. सांगायचा मुद्दा असा, राजसाहेबांबरोबर काली प्रेम होतं, साहेबांवर आजही प्रेम आहे आणि उद्याही प्रेम राहील. सामाजिक क्षेत्रात काम करताना वेगळ्या पद्धतीने मी कामं केली, पण जो काही आमच्यावर अन्याय झाला, खास करून एका नेत्याचं, तत्कालीन पूर्वीच्या पक्षाच्या एका नेत्याचं, आता या ठिकाणी दिलेला विरोधकाचा जो उमेदवार आहे त्याच्यावर काही वेगळंच प्रेम होतं. आणि आम्ही जे काम केलेलं, मी कार्यकर्ता आहे, लोकांच्या घरात पोचलेला कार्यकर्ता आहे. एक प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षामध्ये, प्रत्येक दिवसाला लोकांशी संबंधित असलेला, लोकांसाठी झटणारा वेगवेगळे उपक्रम घेऊन चालणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. वयाच्या 18 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय. माझी स्वतःची एक सामाजिक संस्था आहे, मी मराठी फाउंडेशनच्या नात्याने. पण हे सगळं बघितल्यानंतर एका विशिष्ट माणसासाठी एवढं प्रेम का आणि किती काम केलंय हे लोकांना, या विभागात सगळ्यांना कल्पना आहे की कोणाने किती काम केलेलं आहे. लोकांना एक अप्रोचेबल, एक चांगला मनुष्य, एक सुशिक्षित मनुष्य पाहिजे असतो. मी स्वतःला या ठिकाणी 217 मध्ये इच्छुक उमेदवार होतो. या ठिकाणी महाराष्ट्र नव सेना आणि त्या शिवसेना उभाटा गट, या उभाटा गटाची काही एक दुसरा देखील शाखा प्रमुख चांगलं काम करत होता, पण त्याला देखील डावळलं, त्या ठिकाणी मला देखील डावळलं. आणि त्या व्यक्तीला, मी नाव घेऊ इच्छित नाही, मला गरज नाहीये, पण अशा व्यक्तीला हे जबाबदारी दिली. त्यांनी किती कामं केली आहे ही तपासून पाहावे. त्याच्या विभागातलं वजन, त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी असलेलं वजन तपासून घ्यावं. त्यानंतर आज मी विकासासाठी शिंदे साहेबांसमोर या ठिकाणी आलोय. आमचं महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे आणि या सरकारमध्ये असलेली विकासाची कामं ती झपाट्याने या मुंबई शहरात होतात आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, जसे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी, आपला दवाखाना असो, शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या या महायुती सरकार भरपूर काम होतात आहे. आणि मुंबईमध्ये देखील भरपूर या महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहे, तो मुक्त करण्यासाठी महायुती सरकार येणं फार गरजेचं आहे. याच कारणामुळे शिंदे साहेबांना प्रभावित होऊन, आणि खास करून आमच्या इकडचे स्थानिक आमदार आहेत मंगल प्रभातजी लोढा साहेब, ह्यांचं काम अफाट आहे. आज लोक काही म्हणू, विशिष्ट समाजाला जोडतात, पण मंगल प्रभात लोढा साहेबांनी प्रत्येक समाजासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. मग मंडळ असो, त्यांचे गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, दहीकला असो, होळी असो, कुठले वेगवेगळे सण प्रत्येक समाजाचे असो, मंगल प्रभात लोढाची प्रेमाची भेट, सदिच्छा भेट, इतर काही गोष्टीचा हातभार हा लागलेला असतो. सत्य समाजाकडे हात जोडून बसतात. काही निराधार लोकांना आर्थिक मदत असते, कोणाला घरगुती सामान पाहिजे असेल, काही विधवा असतात, अशी भरपूर त्यांच्याकडे काही गोष्टी त्यांच्या एनजीओच्या मार्फत होतात. लोढा साहेब ह्या सगळ्या समाजाची संबंधित असलेला एक नेता या ठिकाणी आहे. त्यांचं काम हे अप्रतिम आहे. या मलबार विभागामध्ये त्यांनी या ठिकाणी, आपल्याला सर्वांना कल्पना असेल, 217 मध्ये आपल्याला अॅडव्होकेट गौरांग झवेरी साहेब या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. गौरांग झवेरी साहेबांचं सांगायला गेलं, अॅडव्होकेट आहेत, लिगल सेलचे अॅडव्होकेट्स आहेत, मोठमोठे केसेस, सामाजिक कामं यांच्या पाठीची आहे आणि काम करणारा मनुष्य, जमिनीवर असलेला नाळ असलेला मनुष्य आहे. या माणसासाठी मी आज हा व्हिडिओ, या व्यक्तीसाठी मी हा व्हिडिओ करतोय. हे नगरसेवक व्हावे आणि होणार, आणि ह्यांच्याकडे नगरसेवक झाल्यानंतर मी या ठिकाणी आपल्या 217 सर्व मतदारांना आणि खास करून मराठी जनतेला सांगू इच्छितो की हे नगरसेवक झाल्यानंतर हा परेश तेलंग तुमच्यासाठी होरात्र झटीन. आपली जी कामं आहेत त्यापर्यंत होत नव्हती, जे महानगरपालिकेच्या माध्यमातून, सरकाराच्या माध्यमातून आपण आमदारांकडे फंड घेणे, आपल्या नगरसेवकांकडून फंड घेणे, इतर काही बारीक बारीक जी कामं असतात, हा परेश तेलंग एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, या लॅमिंग्टन रोड खेतवाडीचा रहिवासी म्हणून, भूमिपुत्र म्हणून
ह्यांच्याकडनं काम करून घ्यायची जबाबदारी या परेश तेलंगची राहील. आपण सर्वांनी माझ्याकडे चेहरा बघून, मी केलेलं कामाचा पाठपुरावा बघून आपल्याकडे अप्रोच होणारा मी एक 24 तास असलेले कार्यकर्ते आहे, तुमचा मुलगा आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपण गौरांग झवेरीचं 2 नंबरचं बटन आहे, कमलचं बटन आहे, कमलची निशाणी आहे. या 2 नंबरच्या बटनला आपण दाबून भरघोस पद्धतीने निवडून द्यावं ही मी विनंती करतोय. त्याचबरोबर आपली कामं 100% होणार ह्याची ग्वाही हे माझ्या वतीने मी देतो. हा परेश तेलंग तुमचं त्रिवार आभार मानतो. माझ्या मागील पक्षाचा माझ्या पक्षप्रमुखांचा देखील मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मला शिंदे साहेबांबरोबर भरीव काम, सामाजिक काम करायचं आहे. मला कुठे राजकारण करायचं नाही. मी काम करणारा व्यक्ती आहे. काम करण्यासाठी, लोकांना फायदा होण्यासाठी या ठिकाणी मी शिवसेनेत काम करण्यासाठी आलोय. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलो आहे. आणि पुढे आमच्या प्रभागामध्ये गौरांग झवेरीसारखे चांगले एज्युकेटेड, सामाजिक क्षेत्रात आणि त्यांचं प्रोफाईल जे डबल ग्रॅज्युएट आहेत, ऍडव्होकेट आहेत, ते लिगल सेलमध्ये बीजेपीच्या आहेत. फार मोठं व्यक्तिमत्व आणि तुम्हाला कळेल काम कसं पद्धतीने झालं पाहिजे महानगरपालिकेमध्ये. आपण पुनश्च मी आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला गौरांग झवेरी साहेबांचं निशाणी आहे कमळ, 2 नंबरचं बटन आहे म्हणजे विक्ट्रीचं बटन आहे. आपण ह्या ठिकाणी गौरांग झवेरी साहेबाला मोठ्या मोठ्या फरकाने निवडून द्यावं ही आपल्याला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ऍडव्होकेट गौरांग नूतन चेतन झवेरी, 217 वॉर्ड नंबर मधून भारतीय जनता पार्टीद्वारा उतरलेलो प्रत्याशी आहे. माझे कर्तव्य म्हणून मला हे संधी मिळालेली आहे आणि मी हे आश्वस्त करतो की जे तेलंग सरांनी आम्हाला सांगितलंय, आता तुमच्याशी जे चर्चा केली आहे, ते 100% खऱ्या भावाने, सेवा भावाने तुमच्या दाराकरिता बीएमसीची जे सर्व्हिसेस आहे ते तुम्हाला भेटणार आणि ट्रान्सपरंट पद्धतीने, ऑनेस्ट सिस्टम म्हणून, करप्शन फ्री म्हणून ते डिलिव्हर कसं तुमच्याकरिता होणार ते बघण्याची जबाबदारी माझी राहील. तेलंग सर तुमच्या जवळच आहे, मीही सुद्धा तुमच्या जवळच आहे. हेच म्हणून 15 तारखेला कमलची निशाणी वोट करा आणि मंगलप्रभात लोढाजींची टीमला बहुमताने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.